नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमधील वाक्यांचे भाग, उद्देश व विधेयक पाहणार आहोत व त्यावर आधारित परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सराव घेणार आहोत. त्यामधील वाक्यांचे भाग, उद्देश व विधेय. आता वाक्य म्हणजे काय? अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्याचे दोन भाग असतात. कोणते भाग असतात वाक्यांचे? पहिला आहे उद्देश आणि दुसरा आहे विधेय. उद्देश म्हणजे काय? प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल तरी बोलतो, म्हणजे विधान करतो, म्हणजेच ज्याच्याबद्दल बोलतो त्यास उद्देश म्हणतात. क्रिया करणारा मुख्य भाग हा उद्देशाचा असतो. वाक्यामध्ये जो क्रिया करतो तो उद्देशाचा भाग असतो. उदाहरणार्थ, अर्जुन काल मुंबईहून आला. या वाक्यामध्ये क्रिया करणारा कोण? अर्जुन, म्हणून उद्देश अर्जुन. आणि विधेय, बाकी उरलेला भाग विधेय, म्हणजे काल मुंबईहून आला. आता पुढचं वाक्य आहे, पुढचं उदाहरण आहे, माझ्या आईने छान गोष्ट सांगितली. यामध्ये क्रिया करणारी कोण? माझी आई, म्हणून उद्देश आहे माझ्या आईने आणि विधेय आहे छान गोष्ट सांगितली. लक्षात आलं? उद्देश म्हणजे काय? उद्देश म्हणजे क्रिया करणारा मुख्य भाग उद्देशाचा असतो. आपण कोणाबद्दल तरी बोलत असतो, तो उद्देशाचा भाग असतो. आता पुढचा आहे उद्देश भाग. म्हणजे काय? उद्देश भाग वाक्याच्या सुरुवातीचाच भाग असतो असं नाही. उदाहरणार्थ मोराच्या डोक्यावर सुंदर तुरा असतो. उद्देश काय यामध्ये? उद्देश आहे सुंदर तुरा. कोणाच्या डोक्यावर आहे? सुंदर तुरा. आणि विधेय काय आहे? मोराच्या डोक्यावर असतो, म्हणजे उरलेला भाग विधेय असतो. आता क्रियापदास नारा, नारी, नारे हे शब्द प्रत्यय जुळून कोण असा प्रश्न विचारल्यास उद्देश भाग लक्षात येतो. उद्देश भाग लक्षात येतो. आता उदाहरणार्थ आपण क्रियापदाला काय करायचंय? असणारा, असणारी, असणारे असा प्रश्न विचारायचा आहे. मोराच्या डोक्यावर सुंदर तुरा आहे, ह्यामध्ये असतो हे काय आहे? क्रियापद आहे. याला आपण काय करायचंय? असणारा कोण, कोण असा प्रश्न, असणारा कोण, कोण हा प्रश्न विचारायचा. असणारा कोण? सुंदर तुरा, म्हणून यामध्ये उद्देश काय आहे? सुंदर तुरा. आणि बाकीचा जो भाग आहे त्याला काय म्हणतात? विधेय असे म्हणतात. आलं लक्षात तुमच्या की आपल्याला जर उद्देश शोधायचा असेल तर क्रियापदाला नारा, नारी, नारे हे प्रत्यय जुळून कोण असा प्रश्न विचारायचा. थोडक्यात असणारा कोण, असणारी कोण असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला उद्देश भाग लक्षात येतो. आता आपण ह्यामधील प्रश्न पाहणार आहोत. त्याच्यावर आधारित काय आहेत प्रश्न? खालील वाक्यांतील उद्देश विभाग कोणता ते ओळखा. आपण खाली काही वाक्य दिलेले आहेत, त्यामधील उद्देश विभाग आपल्याला ओळखायचं आहे. आता पहिलं वाक्य आहे पहा, सर्व मुले झाडाखाली बसली. वाक्य काय आहे? सर्व मुले झाडाखाली बसली. आता पहिलं उदाहरण काय आहे? ते पर्याय काय आहे? पहिला सर्व, दुसरा आहे झाडाखाली, तिसरा आहे सर्व मुले आणि चौथा आहे झाडाखाली बसली. आपल्याला काय शोधायचं आहे? उद्देश शोधायचा आहे. आपल्याला शोधायचं आहे काय? उद्देश. म्हणून काय करायचं आहे? क्रियापदाला काय करायचं आहे? आपण नारा, नारी, नारे हे याने कोण म्हणून प्रश्न विचारायचा. म्हणजे क्रियापद कोणता आहे? बसली. मग याच्यामध्ये बसणारी कोण, बसणारी कोण असा प्रश्न विचारला कोणतं उत्तर येतंय? सर्व मुले, म्हणून तिसरा पर्याय योग्य आहे. बसणारी कोण? सर्व मुले. कसं शोधायचंय? लक्षात आलंय? काय करायचंय? क्रियापद शोधायचं सुरुवातीला आणि क्रियापदाला बसणारा, बसणारी, बसणारे असं विचारायचंय. बसणारी कोण? सर्व मुले, म्हणून तिसरा पर्याय योग्य आहे. म्हणजे उद्देश भाग तिसरा पर्याय आहे, सर्व मुले. पुढचा प्रश्न आहे पहा, दुसरा वाक्य आहे, माझ्या गावाजवळून भीमा नदी वाहते. माझ्या गावाजवळून भीमा नदी वाहते. पर्याय आहेत गावाजवळून, माझ्या, भीमा नदी वाहते. आपल्याला काय करायचं? सुरुवातीला कसं शोधायचं उद्देश? सुरुवातीला
क्रियापद आहे, क्रियापद शोधायचे. यामध्ये क्रियापद कोणते आहे? वाहते. मग आपण त्याला कोणने प्रश्न विचारायचे आहेत. वाहणारी कोण? वाहणारी कोण म्हटले आपल्या प्रश्न उत्तर काय मिळत आहे? भीमा नदी. म्हणून तिसरा पर्याय योग्य आहे. उद्देश विभाग भीमा नदी आहे. वाहणारी कोण? कोण प्रश्न विचारायचा आहे क्रियापदाला? वाहणारी कोण म्हटलं की भीमा नदी येते, म्हणून तिसरा पर्याय योग्य आहे. आता तिसरं वाक्य काय आहे? राजीव गांधी भारताचे पंतप्रधान होते. राजीव गांधी भारताचे पंतप्रधान होते. यामध्ये पर्याय आहेत भारताचे, गांधी, पंतप्रधान राजीव गांधी. आता यामध्ये आपण क्रियापद शोधायचे. होते. होणारी कोण? राजीव. होणारे कोण कोण आहेत? राजीव गांधी. म्हणून उद्देश विभाग काय येईल? राजीव गांधी. म्हणून चौथा पर्याय योग्य आहे, राजीव गांधी. आता पुढचा प्रश्न आहे पहा. पक्षी आकाशात घिरट्या घालत आहेत. पक्षी आकाशात घिरट्या घालत आहेत. यामध्ये पर्याय काय आहेत? पक्षी आकाशात घालत, पक्षी आकाशात. आता यामध्ये आपल्याला क्रियापद शोधायचं आहे. क्रियापद शोधायचं आहेत. असणारे कोण? घिरट्या घालत असणारे कोण? पक्षी. म्हणून पहिला पर्याय योग्य आहे. उद्देश विभाग कोणता आहे? पक्षी आहे. आता आपल्याला पुढचा प्रश्न आहे आपला पहा. प्रश्न पुढचा काय आहे? पुढील वाक्यातील विधेय भाग ओळखा. पुढील वाक्यातील आपल्याला काय शोधायचंय? विधेय भाग ओळखायचा आहे. यामध्ये पहिलं काय वाक्य आहे पहा. पहिलं वाक्य आहे आकाशात काळे ढग जमू लागले. आकाशात काळे ढग जमू लागले. आणि पर्याय आहेत जमू लागले, आकाशात जमू लागले, काळे ढग जमू लागले. पर्याय आहेत. आता आपण उद्देश विभाग आधी शोधायचा आहे. लागले. आता आला कोणने प्रश्न. लागणारे कोण? काळे ढग हा राहील उद्देश विभाग. बाकीचं सर्व काय राहील मग? विधेय. म्हणून आकाशात जमू लागले हा पूर्ण भाग काय येईल? आकाशात जमू लागले हा पूर्ण भाग विधेय भाग येईल. म्हणून दुसरा पर्याय योग्य आहे. लक्षात आलंय कसं शोधायचं आहे विधेय? सुरुवातीला आपण उद्देश विभाग शोधायचा आहे. उद्देश विभाग कशा शोधणार? क्रियापदाला काय करायचंय? कोण प्रश्न विचारायचा. लागणारे कोण? काळे ढग. आणि म्हणून उरलेला कोणता भाग आहे? आकाशात जमू लागले. म्हणून दुसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे. दुसरं वाक्य आहे जंगलाच्या राजाने मोठी गर्जना केली. जंगलाच्या राजाने मोठी गर्जना केली. पर्याय आहेत जंगलाच्या राजाने गर्जना केली, राजाने मोठी गर्जना केली, मोठी गर्जना केली. यामध्ये आपल्याला काय करायचं? सुरुवातीला क्रियापद शोधायचंय. काय? केली. करणारा कोण? जंगलचा राजा हा येईल उद्देश विभाग. आपल्याला शोधायचंय काय? विधेय विभाग. म्हणून उरलेला भाग जंगलाचा राजा हा उद्देश विभाग आणि विधेय विभाग मोठी गर्जना केली. म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. विधेय विभाग शोधायचा आहे. त्यासाठी सुरुवातीला आपण उद्देश विभाग शोधला आणि मग काय केलेला आहे? आपण उरलेला भाग विधेय विभाग म्हणून निवडलेला आहे. आता पुढचा आहे तिसरं वाक्य आहे सारे उंदीर उड्या मारू लागले. पर्याय आहेत सारे उंदीर उड्या मारू लागले. आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला उद्देश विभाग शोधायचा आहे. उद्देश विभाग शोधण्यासाठी आपल्याला क्रियापद शोधावे लागले. लागणारे कोण? उड्या मारू लागणारे कोण? सारे उंदीर हा काय राहील? सारे उंदीर हा काय राहील? तुमचा उद्देश विभाग. बरोबर विद्यार्थी मित्रांनो. आणि मग आपलं विधेय कोणतं राहील मग मुलांना? विधेय राहील उड्या मारू लागले हा भाग. उड्या मारू लागले म्हणजे तिसरा पर्याय योग्य आहे. आता चौथं उदाहरण आहे पहा. चौथं वाक्य आहे पक्षी आकाशात घिरट्या घालत आहेत. पक्षी आकाशात घिरट्या घालत आहेत. पर्याय दिलेले आहेत पक्षी आकाशात, तिसरा आहे घिरट्या घालत, चौथा आहे आकाशात घिरट्या घालत. आता घिरट्या घालणारे कोण? असणारे कोण किंवा आहेत म्हटल्यानंतर असणारे कोण? घिरट्या घालत असणारे कोण?
पक्षी म्हणजे उद्देश विभाग हा झाला. सुरुवातीला आपल्याला काय शोधायचं आहे? उद्देश विभाग. उद्देश विभाग पक्षी म्हटल्यानंतर राहिलेला भाग कोणता येईल मग? विधेय विभाग. म्हणून आकाशात घिरट्या घालत आहेत हा पूर्ण भाग काय येईल? विधेय विभागामध्ये येईल. म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. यामध्ये मुलांना लक्षात आलं तुमच्या की आपण सुरुवातीला एखादं वाक्य दिल्यानंतर सुरुवातीला आपण काय करायचं आहे? त्याचं क्रियापद शोधायचं आहे. क्रियापदाला कोणने प्रश्न विचारायचा आहे? असणारा, असणारे, असणारे, कोण विचारायचं आहे. मग आपल्याला कोणता भाग येईल? उद्देश विभाग येईल. आणि मग उद्देश विभाग सोडून जो राहिलेला वाक्यामध्ये जो भाग आहे त्याला काय म्हणायचं आहे? आपण विधेय विभाग शोधायचा आहे. अशाच प्रकारचे काही आणखी प्रश्न विचारलेले आहेत, वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले आहेत, ते देखील आपण पाहणार आहोत. आता पुढच्या प्रकारचा परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य उद्देश शोधून लिहा. प्रश्न काय विचारला जातो तुम्हाला पेपरमध्ये? रिकाम्या जागी योग्य उद्देश शोधून लिहा. पहिलं काय रिकामी जागा आहे? पहिली रिकामी जागा काय आहे? टिंबटिंब माझा सोबती आहे. आपल्याला योग्य असा शब्द निवडायचा आहे, उद्देश निवडायचा आहे जो या वाक्याला सूट होईल, योग्य होईल, योग्य असा निवडायचा आहे. पर्याय आहेत पाऊसधारा, डोंगरवाटा, झाडे, निसर्ग. या वाक्यासाठी योग्य असा पर्याय आहे निसर्ग. निसर्ग म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. निसर्ग माझा सोबती आहे. निसर्ग माझा सोबती आहे म्हणून चौथा पर्याय योग्य आहे. पुढील रिकामी जागा आहे, पुढील रिकामी जागा आहे पहा, टिंबटिंब महाराष्ट्राच्या पश्चिमेस आहे. पर्याय दिलेले आहेत हिमालय पर्वत, अरवली पर्वत, अरबी समुद्र, हिंदी महासागर. चा उद्देश विभागाची रिकामी जागा आहे. कोणता आहे मग? अरबी समुद्र महाराष्ट्राच्या पश्चिमेस आहे. हे भूगोलाचा भाग आहे, तुम्हाला माहिती असेलच. अरबी समुद्र काही सामान्य ज्ञानच्या गोष्टी देखील यामध्ये मिळवलेल्या आहेत. म्हणजे अरबी समुद्र महाराष्ट्राच्या पश्चिमेस आहे हा उद्देश विभाग आहे. पुढची रिकामी जागा आहे तिसरी, टिंबटिंब रावणाला मारले. कोणी? पर्याय आहेत हनुमानाने, रावणाने, रामाने, सैनिकांनी. यामध्ये उद्देश विभाग दिलेला नाही आहे, तो आपल्याला निवडायचा आहे. कोण येईल मग? रामाने रावणाला मारले म्हणजे तिसरा पर्याय योग्य आहे. आता चौथं वाक्य आहे, टिंबटिंब संध्याकाळी घरट्यात परततात. यामध्ये पहिला पर्याय आहे वासरे, ससे, कोल्हे, पाखरे. आता घरट्यात आपण वाक्य कधी वाचून त्याचा अर्थ लावून मग हे करायचे. घरट्यात परततात, घरट्यात कोण परततं बरं? पक्षी परततात, पक्षी किंवा पाखरे म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. घरट्यात पाखरे संध्याकाळी घरट्यात परततात हा उद्देश विभाग योग्य आहे. आता पुढचा आहे पाचवं रिकामी जागा, टिंबटिंब सर्व प्रेक्षकांना मनमुराद हसवले. आता पर्याय दिले आहेत विदूषकाने, सर्कशीने, वाघाने, दिग्दर्शकाने. आता पर्याय कोणता पर्याय योग्य येईल बरं मुलांनो? विदूषकाने सर्व प्रेक्षकांना मनमुराद हसवले हा पर्याय योग्य येईल. अशाच प्रकारचे आणखी पण उदाहरणं पेपरमध्ये विचारले जातात. आणखी उदाहरणं विचारले जातात वेगवेगळ्या प्रकारची. आणखी कोणतं उदाहरण आहे पाहूया आपण. कशा प्रकारची उदाहरणं विचारली जातात पेपरमध्ये शिष्यवृत्ती प्रश्न, पुढील वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आले आहेत? उद्देश भागामध्ये उद्देश ओळखायचे आणि त्याच्या भागामध्ये किती शब्द आले आहेत ते सांगायचं आहे. आता पहिलं वाक्य आहे, माझी आई चांगली सुगरण आहे. वाक्य काय आहे? माझी आई चांगली सुगरण आहे. यामध्ये आपल्याला उद्देश विभागात किती शब्द आले आहेत ते ओळखायचे. पर्याय आहेत 3, 1, 2, 4. आता आपण सुरुवातीला उद्देश विभाग ओळखणार आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? क्रियापदाला काय करायचंय आपल्याला? कोण? असणारा, असणारी असा प्रश्न विचारायचा आहे. असणारी कोण? माझी आई. काय येते? असणारा कोण? असणारी कोण? माझी आई. म्हणजे किती शब्द आलेले आहेत? 2 शब्द आलेले आहेत म्हणून तिसरा पर्याय योग्य आहे.
उद्देश विभागामध्ये 2 शब्द आलेले आहेत. कोणते? माझी आई. आता पुढचा प्रश्न आहे, वाक्य आहे पहा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले. प्रश्न काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले. यामध्ये पर्याय 2, 1, 4, 3. आता ह्याच्यामध्ये क्रियापद कोणता आहे? बांधले. आता मग प्रश्न विचारायचा आहे. आपण कसं करायला सांगितलंय तुम्हाला मी? प्रश्न विचारायचा आहे, क्रियापदाला कोण? बांधणारे कोण? छत्रपती शिवाजी महाराज. हे पूर्ण काय येईल? उद्देश विभाग येईल. म्हणजे तुमचं कोणतं उत्तर बरोबर येईल? छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे चौथा पर्याय, म्हणजे 3 शब्द आहेत म्हणून चौथा पर्याय योग्य आहे. उद्देश विभागामध्ये 3 शब्द आलेले आहेत. आता पुढचा आहे पहा, तिसरं. मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत 1, 3, 4, 2. आणि आपल्या सुरुवात आपण कशी करणार आहोत? क्रियापद शोधायचे आहे. असणारा कोण? असा प्रश्न विचारायचा. असणारा कोण? कोण? मोर. म्हणून मग उद्देश विभागात किती शब्द आलेले आहेत? एकच आलेला आहे. मोर हा एकमेव, म्हणून पहिला पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, चौथं वाक्य आहे. झाडावरील सर्व माकडांनी टोप्या फेकल्या. यामध्ये क्रियापद कोणता आहे? फेकल्या. फेकल्या हे काय आहे? क्रियापद आहे. आपल्याला त्यामध्ये काय निवडायचं आहे? उद्देश विभागात किती शब्द आहेत ते निवडायचं आहे. पर्याय आहेत 3, 4, 1, 2. आता यामध्ये फेकल्या या क्रियापदाला कोण प्रश्न विचारतात? फेकणारा कोण? फेकणारे कोण? फेकणारे कोण आहेत? झाडावरील सर्व माकडे. झाडावरील सर्व माकडे हे पूर्ण काय येईल? उद्देश विभाग येईल. म्हणून यामध्ये किती शब्द आहेत? मग 1, 2, 3. म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे. अशाच प्रकारचे वेगवेगळे प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये या भागावर विचारले जातात. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.